नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील एमबीबीएस कॉलेजेस विषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्यामध्ये किती गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहेत, किती प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज आहेत, त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सीट डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही नवीन कॉलेजेस येणार आहेत त्यांचं नेमकं स्टेटस काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर सीट मॅट्रिक्स जे येतं सीईटी सेलचं ते नेमकं काय आहे याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर महत्त्वाचे अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम चॅनलला सहज फॉलो करू शकता। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे एमबीबीएस सीट मॅट्रिक्स महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएसचं सीट मॅट्रिक्स नेमकं कशा प्रकारे आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय, इथून आपण सुरुवात करूयात। सीट मॅट्रिक्स म्हणजे एखादा राऊंड सुरू होण्यापूर्वी त्या राऊंडला प्रत्येक कॉलेजला कॅटेगरी वाईज सीट किती वॅकंट आहेत किंवा कॅटेगरी वाईज सीट किती भरायच्या आहेत याचा सगळा जो काही डाटा आहे तो सीईटी सेल एका चार्टवर देत असतं। त्या चार्टला आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणतो। तो चार्ट सुद्धा आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट कव्हर करणार आहोत ते अगोदर पाहूयात। नंबर ऑफ कॉलेजेस, महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस कॉलेजेसची सध्याच्या घडीला स्टेटस काय आहे, किती संख्या आहे, त्याचबरोबर टोटल नंबर ऑफ सीट्स, महाराष्ट्र राज्यामध्ये सीट्स कशा प्रकारे आहेत एमबीबीएसच्या, कॅटेगरी वाईज सीट्स आपण सीट मॅट्रिक्स एक पाहणार आहोत पुढे त्याच्यामध्ये डिस्कस करूया। त्याच्यानंतर हाऊ टू रीड सीट मॅट्रिक्स आल्यानंतर ते कशा प्रकारे वाचायचं आहे याविषयी सुद्धा आपण डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने जे काही न्यू एमबीबीएस कॉलेजेस आहेत त्यांचं स्टेटस सध्याच्या घडीला काय आहे याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। सुरुवात करूयात महाराष्ट्र राज्यातील एमबीबीएस कॉलेजचं स्टेटस कशा प्रकारे आहे। सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये किती एमबीबीएस कॉलेज आहेत इथपासून आपण सुरुवात करूयात। तर महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला 31 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज म्हणतो ते सध्याच्या घडीला 22 आहेत। आणि नवीन कॉलेजचं स्टेटस काय आहे तर गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यात प्रपोज किती आहेत तर 10 नवीन कॉलेजेसचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएससाठीचा आहे। आणि प्रायव्हेटचा स्टेटस काय आहे तर प्रायव्हेट कॉलेजचे प्रपोज 3 म्हणजे 3 नवीन कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये प्रपोज्ड आहेत जे यावर्षीपासून येण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर स्टेटस ऑफ न्यू एमबीबीएस कॉलेज आत्ता सध्याच्या घडीला त्यांचं स्टेटस काय आहे ते आपण पाहूयात। तर महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने येऊ शकणारे कोणकोणते कॉलेजेस आहेत ते थोडंसं आपण पाहूयात। पहिला आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज LT मार्क मुंबई, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली। हे 10 जे आहेत हे महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने येऊ घातलेले एमबीबीएस कॉलेज गव्हर्नमेंटमध्ये आहेत। आता याच्यामध्ये आपण प्रायव्हेटचा जर विचार केला तर 3 प्रायव्हेट कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात। रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स छत्रपती संभाजीनगर, मालती मेडिकल कॉलेज मूर्तिजापूर अकोला या ठिकाणी आणि एक आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वाडा पालघर जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे। आणि एक डीम युनिव्हर्सिटीचा सुद्धा समावेश याच्यामध्ये केलेला आहे, परंतु डीम युनिव्हर्सिटीच्या ज्या काही सीट आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात। हे महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने येऊ घातलेली किंवा यांचा प्रस्ताव NMCकडे गेलेल्या कॉलेजची लिस्ट आहे। सध्याच्या घडीला काय स्टेटस आहे त्या संदर्भात एक बातमी आलेली होती। गव्हर्नमेंट कॉलेजेस विषयी ही बातमी आहे। राज्यात यंदा 4 नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि क्वेश्चन मार्क अशी ती बातमी आहे। आणि बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात पाहूयात। राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सध्या राज्यामध्ये 10 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने म्हणजेच NMC राज्यात नुकत्याच केलेल्या तपासणीमध्ये 10 पैकी 4 महाविद्यालयांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे। उर्वरित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्रुटी आढळल्याने त्यांची मान्यता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। म्हणजेच NMCची जी काही चौकशी करणारी बॉडी आहे ती राज्यामध्ये येऊन गेलेली आहे। 10 पैकी 4
MBBS कॉलेजला मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं या बातमीमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्याच्यात पुढे म्हटलेलं आहे, राज्यात सध्या प्रस्तावित असलेल्या 10 वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मुंबईतील GT व कामा रुग्णालयाचे एकत्रित महाविद्यालय, अंबरनाथ, भंडारा, बुलढाणा, वाशिम, अमरावती, जालना, हिंगोली, नाशिक आणि गडचिरोलीमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन आहे। प्रत्येक महाविद्यालयात MBBS अभ्यासक्रमाच्या 100 जागा उपलब्ध होणार आहेत। मात्र मागील आठवड्यामध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून या वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी करण्यात आली। यामध्ये प्रत्यक्ष पाहणीमध्ये प्राध्यापक, पायाभूत सुविधा आणि उपकरणांची उपलब्धता यांची तपासणी करण्यात आली। त्यानंतर ऑनलाईन संवाद साधण्यात आला होता। यात काही महाविद्यालयांना आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी अडचणी येत होत्या, त्यामुळे तर ते 3-4 महाविद्यालयांना मान्यता मिळण्याची शक्यता, आवश्यक बाबींची पूर्तता करण्याच्या अडचणी येत होत्या असल्याचे निदर्शनास आले। तर 3 ते 4 वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। म्हणजेच यावर्षी 3 ते 4 महाविद्यालय आहेत, यांना मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आता याच्यामध्ये प्रस्तावित महाविद्यालयापैकी अनेक महाविद्यालयाच्या इमारतींचे काम अपूर्ण आहे। प्राध्यापक, वसतिगृह, पुस्तके, फर्निचर आणि उपकरणे आणि ग्रंथालय उपलब्ध नसणे, शिक्षक नियुक्त नसणे, बायोमॅट्रिक्स बसवल्या नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे। वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेच्या प्रक्रियेत एका तपासणीनंतर क्वचितच मंजुरी मिळते। पहिल्या अर्जामध्ये कमतरता लक्षात आल्या की त्यात सुधारणा करून पुन्हा अर्ज करण्यात येतो। म्हणजे ज्या ज्या महाविद्यालयाच्या कॉलेजच्या अर्जामध्ये त्रुटी होत्या किंवा प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर जागेवर प्रत्यक्ष काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत, अशा महाविद्यालयांना पुन्हा सुद्धा अर्ज करता येतो असं या बातमीमध्ये सांगितलेलं आहे। पुन्हा अर्ज केल्यानंतर आणखी काही महाविद्यालय याच्यामध्ये ऍड होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटचे GR सुद्धा आलेले आहेत। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 2 कॉलेजसाठी GR ऑफिशियल वेबसाईटवर आहेत। एक जालन्याचं कॉलेज आहे आणि दुसरं जे कॉलेज आहे हिंगोली, या दोन्हीचे GR आलेले आहेत। या संदर्भातला एक व्हिडिओ आपण अगोदरच बनवलेला होता। तर महाराष्ट्र राज्यातील हे गव्हर्नमेंट कॉलेजेसचे जे काही आता NMC त्या ठिकाणी प्रस्तावित कॉलेज आहेत, त्या ठिकाणी चौकशी त्यांची चालू आहे। ते युद्ध पातळीवर काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे। जास्तीत जास्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे। पैकी 4 वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। बातमीचं जे काही कट ऑफ, हे जे काही कट आहे, मी आमच्या WhatsApp चॅनलवर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी देणार आहे। आता पुढे पाहूयात, सीट मॅट्रिक्स कशा प्रकारे असतं। एखादा राऊंड सुरू होण्यापूर्वी कशा प्रकारे CET सेल एक डाटा देत असतो आणि त्या डाटानुसार त्या राऊंडच्या सीट भरल्या जातात। म्हणजे या ठिकाणी महाविद्यालयाला टोटल सीट किती आहेत, ऑल इंडिया कोट्यातून किती भरल्या जाणार आहेत, स्टेट कोट्यातून किती भरल्या जाणार आहेत, त्याचबरोबर प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि काही पॅरलल रिझर्वेशन आहेत त्यांच्या सीट कशा प्रकारे भरल्या जाणार आहेत, याविषयीचा डाटा प्रत्येक राऊंडच्या अगोदर CET सेल मार्फत दिला जातो। तो डाटा कशा प्रकारे वाचायचा असतो ते आपण थोडक्यात पाहूया। समजा मी पहिलं महाविद्यालय घेतलं, ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई, हे पहिलं महाविद्यालय आहे। आता या ठिकाणी इंटेक कॅपॅसिटी दिलेली असते, 250ची इंटेक कॅपॅसिटी आहे यांची। 15% सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात। गव्हर्नमेंट कॉलेजच्या 38 सीट त्या ठिकाणी सोडलेल्या आहेत। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला या ठिकाणी 2 सीट आणि याच्यामध्ये परत कॅटेगरी वाईज SC, ST, VJ, N1, N2, N3, OBC, EWS ओपन कॅटेगरीला प्रत्येक कॅटेगरीला किती सीट आहेत। कॅटेगरीमध्ये सुद्धा काही सब कॅटेगरी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। समजा SC कॅटेगरी असेल, SC मध्ये जनरल, SC मध्ये वुमन, SC मध्ये ऑर्फन, SC मध्ये PWD, SC मध्ये जनरल हिली आणि SC मध्येच वुमन हिली, ह्या सब कॅटेगरी सुद्धा केलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात। समजा ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचं SC कॅटेगरीचं सीट मॅट्रिक्स आपल्याला वाचायचं असेल तर SC कॅटेगरीचं सीट मॅट्रिक्स जर आपण बघितलं, जनरलसाठी 17 सीट पहिल्या राऊंडसाठी आहेत, वुमनसाठी 8 सीट आहेत, या ठिकाणी PWD साठी 1 सीट असलेली आपल्याला पाहायला मिळते, जनरल हिली साठी 1 सीट असलेली आपल्याला पाहायला मिळते। यानुसार त्या राऊंडच्या त्या कॉलेजच्या सीट भरल्या जातात। हे जे काही रिझर्वेशन आहेत, हिली किंवा ऑर्फन किंवा PWD, हे जर विद्यार्थी शेवटपर्यंत जर मिळाले नाहीत तर ह्या सीट त्या कॅटेगरीच्या जनरल किंवा वुमनसाठी वर्ग केल्या जातात। अशा प्रकारचं हे सीट मॅट्रिक्स असतं। आणि मग पॅरलल रिझर्वेशनसाठी सुद्धा त्या कॉलेजला किती सीट आहेत ते सुद्धा आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये पाहायला मिळतं। D1ला किती सीट आहेत, D2ला किती सीट आहेत, D3ला किती सीट आहेत, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या स्टुडंटसाठी किती सीट आहेत, त्याचबरोबर टोटल सीट आणि मग टोटल भरल्या जाणाऱ्या सीट स्टेट कोट्यातून 210 सीट या कॉलेजेसच्या भरल्या जाणार आहेत। तर अशा प्रकारचं सीट मॅट्रिक्स प्रत्येक राऊंडच्या अगोदर
CET सेलच्या वेबसाईटवर पब्लिश केलं जातं. पहिल्या राऊंडचं हे सीट मॅट्रिक्स आहे, त्यामुळे संपूर्ण सीट या ठिकाणी भरायच्या असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. जसं जसं राऊंड पुढे जातात तसं तसं कॅटेगरी वाईज सीटसुद्धा कमी होत जातात, कारण मुलांचे ॲडमिशन त्या ठिकाणी होत जातात. आता आपण महाराष्ट्र राज्याचा टोटल सीटचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील टोटल गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कॅटेगरी वाईज सीट किंवा सीटचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल गव्हर्नमेंट कॉलेजचा सध्याची इनटेक कॅपॅसिटी किती आहे? 4,950 ही सध्याची इनटेक कॅपॅसिटी आहे. त्यामध्ये 15% सीट म्हणजे 776 सीट या ऑल इंडिया कोट्याला दिल्या जातात, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या MCCच्या वेबसाईटवरून या भरल्या जातात. आणि बाकी 4,950 सीट ही महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवरून स्टेट कोट्याच्या, म्हणजे ज्याला आपण 85% स्टेट कोटा म्हणतो, त्यातून भरल्या जातात. आता या ठिकाणी कॅटेगरी वाईज PDFच्या शेवटी जर आपण बघितलं तर गव्हर्नमेंट कॉलेज संपल्यानंतर पुन्हा गव्हर्नमेंट कॉलेजचा डिटेल डाटा या ठिकाणी दिला जातो. कॅटेगरी वाईज सीटसुद्धा दिलेले जातात. टोटल गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी किती आहेत. SC कॅटेगरीचं जर आपण बघितलं तर SC कॅटेगरी टोटल गव्हर्नमेंट कॉलेज सीटचा जर विचार केला तर 335 आहे जनरलमध्ये. याच्यामध्ये मुलं किंवा मुली, बॉईज किंवा गर्ल्स मेरिटनुसार कोणी असू शकतं. वुमनसाठी राखीव आहेत 157. ऑर्फनसाठी जर बघितलं तर 3 आणि 2 5 सीट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. PWD साठी 27 सीट आहेत टोटल गव्हर्नमेंट कॉलेज SC कॅटेगरीसाठी. जनरल हिली 11 सीट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. वुमन हिली 5 सीट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याचं जर टोटल केलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये SC कॅटेगरीसाठी टोटल सीट किती आहेत गव्हर्नमेंटच्या याचं कॅल्क्युलेशन विद्यार्थी या ठिकाणी करू शकतात. तसंच प्रत्येक कॅटेगरीचं कॅल्क्युलेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता. STचं, VJचं, N1, N2, N3, OBC, मग टोटल सीट, EWSच्या सीट किती, ओपनच्या सीट किती, अशा प्रकारे टोटल डिटेल ॲनालिसिस या ठिकाणी सीट मॅट्रिक्समध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातं. अशाच प्रकारचं प्रायव्हेट कॉलेजचं सुद्धा सीट मॅट्रिक्स त्यालाच जोडून त्या ठिकाणी येत असतं. प्रायव्हेट कॉलेजचंही सीट मॅट्रिक्स विद्यार्थी या ठिकाणी पाहू शकतात कशा प्रकारे कॉलेजेसला या ठिकाणी सीट आहेत. प्रायव्हेट कॉलेजला पॅरलल रिझर्वेशनसाठी सीट राखीव नसतात. इथे इन्स्टिट्यूशनल कोटा असतो, म्हणजेच कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या सीट ज्याला आपण म्हणतो. विद्यार्थी 3 पट फीस भरून मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतो. परंतु इथे पॅरलल रिझर्वेशनसाठी जर सीट बघितल्या तर इथे एकदम 0 सीट आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे D1, D2, D3 महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर हे रिझर्वेशन प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये यांच्यासाठी एकही सीट राखीव नसते. आणि इथे विशेष एक बाब आहे EWSच्या विद्यार्थ्यांसाठी. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये EWS साठी सुद्धा सीट राखीव नसतात. EWSच्या विद्यार्थ्यांना ओपनमधूनच सीट कन्सिडर केले जातात. ओपनमधूनच त्यांना सीट अलॉट केले जातं. फक्त फीसचं जे काही बेनिफिट आहे 50% स्कॉलरशिपचं ते मात्र त्यांना या ठिकाणी मिळतं. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर आपण बघितलं असेल तर EWS साठी सीट राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. म्हणजेच EWSचं रिझर्वेशन सीटच्या बाबतीत गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 10% असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये EWS साठी सीट एकही राखीव नसते. ओपनमधूनच त्यांना त्या ठिकाणी सीट अलॉट केली जाते. आणखी एक कॅटेगरी आहे SBC या कॅटेगरीविषयी. हे जर बघितलं तर सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला SBC कॅटेगरी कुठेच दिसत नाही. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा OBC कॅटेगरीतून सीट अलॉट केली जाते. OBC मधून कन्सिडर केलं जातं. कधी कधी मेरिट असेल तर ओपनमधून सुद्धा या विद्यार्थ्यांना सीट त्या ठिकाणी दिली जाते. आणि यांना सुद्धा जे काही कॅटेगरी वाईज फीसची स्कॉलरशिप आहे ती त्या ठिकाणी दिली जाते. आणि मग PDFच्या शेवटी विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा सुद्धा डाटा या ठिकाणी पाहू शकतात. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजचा सुद्धा डाटा या ठिकाणी पाहू शकतात. प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत 22, याचा जर सीट मॅट्रिक्स आपण बघितलं तर टोटल सीट जर आपण बघितला 3,170 ह्या पूर्ण CET सेलच्या वेबसाईटवरूनच भरल्या जातात. महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवरून भरल्या जातात. ऑल इंडिया कोट्यासाठी इथे एकही सीट महाराष्ट्र राज्यामध्ये दिली जात नाही. याच्या सीट जे आहे 85% सीट या आहेत त्या मेरिटवर भरल्या जातात. उर्वरित 15% सीट या IQ कोटा किंवा आपण त्याला मॅनेजमेंट कोटा सुद्धा म्हणतो अशा प्रकारे भरल्या जातात. इथे सुद्धा तुम्ही कॅटेगरी वाईज कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी सीटचं करू शकता. तर हे जे काही सीट मॅट्रिक्स आहे हे सुद्धा तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी देणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा पाहू शकता. अशाच प्रकारचं सीट मॅट्रिक्स हे राऊंड 1चं सीट मॅट्रिक्स आहे. अशाच प्रकारे राऊंड 1 कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन प्रोसेस राऊंड 1च्या कंप्लीट झाल्यानंतर राऊंड 2ला सुद्धा सेपरेट सीट मॅट्रिक्स येतात. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंग लिस्ट त्या ठिकाणी बनवायला मदत होऊ शकते. कारण आपल्या कॅटेगरीला कोणत्या कॉलेजला किती सीट उरलेल्या आहेत त्यानुसार विद्यार्थी त्याचा ॲनालिसिस करू शकतील. या हिशोबाने CET सेल प्रत्येक राऊंडच्या अगोदर त्या राऊंडसाठी किती सीट एखाद्या कॉलेजला भरल्या जाणार आहेत आणि कोणत्या कॅटेगरीतून भरल्या जाणार आहेत याविषयीचं डिटेल सीट मॅट्रिक्स प्रत्येक राऊंडच्या आधी
CET सेल त्या ठिकाणी देत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं महाराष्ट्र राज्यातील MBBS कॉलेजच्या सीट मॅट्रिक्सचं ॲनालिसिस. त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील जे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस येणार आहेत नव्याने, त्याचं स्टेटस काय आहे, त्या संदर्भातल्या बातम्या काय आहेत, याविषयी सुद्धा आपण डिटेल पाहिलेलं आहे. हे महाराष्ट्र राज्यातील सध्या प्रपोज्ड असणारे संपूर्ण कॉलेजेस आहेत MBBS साठी. मॅक्सिमम कॉलेज यावर्षी समाविष्ट होण्याची शक्यता आहे, कारण त्यासाठी प्रयत्नसुद्धा चालू आहेत. कारण यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ते म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांचं मेरिट थोडंसं हाय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या मेरिटला ओव्हरकम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त MBBS कॉलेजचा समावेश होणं हे थोडंसं विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं असू शकतं. तर हे महाराष्ट्र राज्यातील हा डाटा आहे, कोणकोणत्या ठिकाणी कॉलेजेस आहेत त्याचा डाटासुद्धा आम्ही दिलेला आहे. हा सुद्धा आम्ही व्हॉट्सअपवर, आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहोत. हा डिटेल विषय होता महाराष्ट्र राज्यातील नंबर ऑफ कॉलेजेस, टोटल नंबर ऑफ सीट्स, कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स कसं वाचायचं आणि न्यूली कॉलेजचं स्टेटस कशा प्रकारे आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण BMS विषयी त्याचबरोबर BDS विषयी सुद्धा डिटेल सीट मॅट्रिक्स अनालिसिस पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्राम चॅनलवर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या दोन्ही चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून विद्यार्थी सहज त्या ठिकाणी फॉलो करू शकतो. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.